लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज, हक्कासाठी लढणाऱ्यांचा बुलंद आवाज। आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अर्थसंकल्पाची होळी केलेली आहे। कारण या देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी संपूर्ण शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणून असं आश्वासन दिलेलं असताना सत्तेवर बसल्यानंतर फक्त केवळ 2 लाखाची पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणार असं ज्यावेळेस अर्थसंकल्पामधून जाहीर केलं, त्या अर्थसंकल्पानं संपूर्ण शेतकऱ्याचा हिरमोड झालेला आहे। आणि या मराठवाड्यामध्ये सातत्यानं शेतीमालाचे भाव पाडण्याचं पाप या बीजेपी सरकारकडून होत आहे। आणि म्हणून संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला तरच या मराठवाड्यातल्या आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, अन्यथा थांबणार नाहीत। म्हणून संपूर्ण सातबारा कोरा व्हावा यासाठी या अर्थसंकल्पाची होळी करून बीजेपी सरकारचा आम्ही जाहीर निषेध केलेला आहे। पुढे काय पाहिजे की सरकारने जर संपूर्ण सातबारा कोरा नाही केला, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेऊन जोपर्यंत संपूर्ण सातबारा कोरा करणार नाहीत आणि जे शेतकरी रेग्युलर कर्ज फेडतात त्यांना 1.5 लाखापर्यंतची मदत देणार नाहीत तोपर्यंत यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू देणार नाहीत। त्याचबरोबर शक्तीपीठ महामार्गाचा प्रश्न चालू आहे। आत्ताच महसूल मंत्र्यांकडे शेतकऱ्यांची बैठक झाली, काय कळालं तुम्हाला त्याविषयी काय माहिती? एकीकडे निवडणुकीपूर्वी सांगितलं होतं हा महामार्ग आम्ही रद्द करणार आणि आता बजेटमध्ये पैसे नसताना, राज्यात पैसे नसताना, गुत्तेदार आत्महत्या करत असताना एकीकडं हा महामार्ग करण्याचा डाव हा देवेंद्र फडणवीस यांनी रचलेला आहे। कारण या महामार्गातून 50,000 कोटीचा घपळा करून पुढचं सरकार निवडून आणायचं आहे। कारण आज शेतकरी अडचणीत असताना फक्त 2-2 लाखाची त्यांना तोंडाला पानं पुसल्याची कर्जमुक्ती जाहीर केली। अरे यापेक्षा जास्त तर तुमच्या आमदारांनी मतदारसंघामध्ये निवडून येण्यासाठी पैसे वाटलेत। ते पैसे ज्या पद्धतीनं ते वाटलेत, ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये मताईवर खर्च झाला आहे तो आकारात धरून जरी ही कर्जमुक्ती लाजकाज द्यायला पाहिजे होती। लाज वाटायला पाहिजे तुम्हाला राज्याचे मुख्यमंत्री असताना की केवळ फक्त 2 लाखाची कर्जमुक्ती जाहीर करता। संपूर्ण शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे आणि हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे।